सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार? बीडमधील पत्रकार परिषदेमधला व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेसची टीका. काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया असा उल्लेख. पृथ्वीराज चव्हाण यांना ही भाषा योग्य वाटते का? सुनेत्रा पवारांसाठी वापरलेले हे शब्द अतिशय चुकीचे. काँग्रेसच्या सुनेत्रा पवारांबाबतच्या गुंगी गुडिया या टीकेवर अंजली दमानी यांचं ट्विट करत प्रत्युत्तर. निवडणूक आयोगाचं सुनेत्रा पवारांना पत्र. पक्षाच्या घटनेतील बदलांसंदर्भात आवश्यक कागदपत्र आणि प्रस्ताव सादर करा. 27 जुलै रोजी केंद्रीय निवडणूक आयोगानं सुनेत्रा पवारांना पाठवलेलं पत्र समोर. कागदपत्र न दिल्यास पदाधिकारी आणि संघटनात्मक नियुक्त्यांच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. सरन्यायाधीश सूर्यकांत, जॉयमाला बागची आणि व्ही मोहना यांच्या खंडपीठाच्या समोर होणार सुनावणी. शिंदेंच्या शिवसेनेचे वकील आज युक्तिवाद करणार. बंडखोरी करून पक्षावर दावा सांगणं लोकशाहीवर आघात. गेल्या सुनावणीमध्ये कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. E20च्या मुद्द्यावरून दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आक्रमक. E20 वरून केजरीवाल आज जनतेच्या तक्रारींचं पत्र पंतप्रधान मोदींना देणार. E20मुळे वाहनांचं मोठं नुकसान होत असल्याचा केजरीवालांचा दावा. दिल्लीमध्ये एनडीए खासदारांची आज बैठक होणार. संसदेच्या बालयोगी सभागृहात बैठक पार पडणार. पंतप्रधान मोदींसह एनडीए पक्षाचे सर्व खासदार उपस्थित राहणार. इंडिया आघाडीच्या संसदेमधल्या गटनेत्यांची आज बैठक. सकाळी मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यालयामध्ये होणार बैठक. बैठकीमध्ये सरकारला सभागृहात घेण्याची रणनीती ठरवली जाणार. सरकारनं राम मंदिर दानचोरी मुद्द्यावर सभागृहात निवेदन करण्याची मागणी. एसआर बाबत भाजपची आज महत्वाची बैठक. रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये भाजप मुख्यालयामध्ये बैठक होणार. एसआरच्या अंमलबजावणी संदर्भात पक्षाकडून देण्यात आलेल्या कामांचा आढावा घेतला जाणार. राज्यामध्ये एसआरसाठी 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ. मातोश्रीवरील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या समोरच 2 गटामध्ये शाब्दिक बाचाबाची. उद्धव ठाकरे संतप्त. एक तरुण देशामध्ये आंदोलनातून मोदींना आव्हान देतो आणि तुम्ही ते आपापसात काय भांडताय? उद्धव ठाकरेंनी ठाण्यामधल्या पदाधिकाऱ्यांना झापलं. आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. मुंबईतील भाजप कार्यालयाबाहेर अज्ञातानं जेनझीचे बॅनर लावले. मी जेनझी शिक्षणाचा सन्मान करतो, बॅनरवर उल्लेख. पंतप्रधान विरोधी घोषणांमागे धावणार नाही, बॅनरवर उल्लेख. नीट पेपर फुटी आणि आंदोलनानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नागपूरसह विदर्भातील डॉक्टरांशी संवाद. संघाच्या डॉक्टरांच्या अभ्यास वर्गाचे फोटो TV9 मराठीकडे. मुंबईमध्ये सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत जेनझींशी संवाद साधणार.